नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला समसंबंध यामधील पहिला आपण संख्यांबद्दल कशा पद्धतीने संबंध असतो हे आपण पाहिलेलं आहे। आता त्यातलाच दुसरा टॉपिक आपण वर्णमाला किंवा अक्षरमाला हा पाहणार आहोत। या प्रश्नामध्ये 3 अक्षरे किंवा अक्षरांचा गट आपल्याला दिला जातो आणि त्याखाली 4 पर्याय दिलेले असतात। डावीकडील 2 अक्षरामध्ये किंवा अक्षरांच्या गटामध्ये जो विशिष्ट असा संबंध असतो तोच पुढच्या गटांमध्ये कसा असेल हे आपल्याला ओळखून चौथा अक्षर गट किंवा अक्षर ओळखायचं असतं। 2 महत्त्वाचे मुद्दे त्यातील काय तर 2 अक्षरे किंवा अक्षरगट यामधील संबंध शोधताना अक्षरपट्टीचा वापर करावा। प्रश्नपत्रिकेमध्ये वरच्या कोपऱ्याला अक्षरपट्टी असते आणि त्यामध्ये आपण त्या अक्षरपट्टीमध्ये प्रत्येक अक्षराला नंबरिंग करू शकतो। अक्षरमालेतील अक्षराचे स्थान लक्षात ठेवावे। उदाहरणार्थ पहा, आपण काय केलेलं आहे, ही जर तुम्ही अक्षरपट्टी बघितली तर या अक्षरपट्टीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की यामध्ये ए पासून झेड पर्यंत असे अक्षर लिहिलेले आहेत आणि त्यांना नंबरिंग पण दिलेलं आहे। पहा, 1 ते 26 पर्यंत नंबरिंग दिलेलं आहे। अशा पद्धतीनं ही अक्षरपट्टी तुम्ही बनवणं गरजेचं आहे। त्यावर आधारित आपल्याला काय करता येतील, मग उदाहरणं सोडवता येतील। मालेच्या उजवीकडून अक्षरांचा क्रमांक 27 वजा डावीकडून त्या अक्षरांचा क्रमांक। म्हणजेच आपण ह्या अक्षरमालेत जर विचार केला, डावीकडून 10वा क्रमांक जर असेल तर उजवीकडून कितवा क्रमांक असेल, पाठीमागून किती क्रमांक असेल हे आपण कसं शोधू शकतो। 27 वजा डावीकडून अक्षराचा क्रमांक बरोबर 27 वजा उजवीकडून असलेला क्रमांक किंवा उजवीकडून असलेला क्रमांक बरोबर 27 वजा डावीकडून असलेला क्रमांक, असं दोन्ही बाजूने आपण विचार करू शकतो। काही वेळा दोन्ही अक्षर गटात समान अक्षरे असतात परंतु अक्षरांच्या स्थानात बदल केलेला असतो, लक्षात घ्या। हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे। अक्षर गटातील अक्षरांच्या लगतची किंवा 1-2 अक्षरे वगळून येणारे अक्षरे असे संबंधित अक्षरगट असतात किंवा अक्षर गटातील अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी चा संबंध असलेले अक्षरगट असतात आणि ह्या अक्षरगट क्रमांकाशी त्यांचा काय असतो पहा। येथे पहिलं उदाहरण दिलेलं आहे की BM KD तर HQs काय असं म्हटलेलं आहे। मग तुम्हाला येथे काय करता येईल, पहा, BM लिहून घेतलेला आहे। B चा दुसरा क्रमांक आहे, M चा 13वा आहे आणि K चा कितवा क्रमांक आहे, 11वा आहे आणि D चा कितवा आहे, 4था आहे। तर पहा, असा जर संदर्भ लावला आपण, B नंतर दुसऱ्या क्रमांकावर D आहे आणि M नंतर M च्या आधी दुसऱ्या क्रमांकावर काय आहे, K आहे। अशाच पद्धतीनं आपण येथे काय करणार आहोत, पुढच्या जोडीमध्ये जर विचार केला तर पहा, 8 मध्ये 2 मिळवले 10 होतील आणि Q मधून 2 वजा केले तर 15 होतील। तर 15वा क्रमांक हा O चा आहे, पहा येथे, आणि 10वा क्रमांक कोणाचा आहे, J चा, म्हणून OJ येईल आणि OJ हा दुसरा क्रमांक आहे म्हणून दुसरा क्रमांक येथे योग्य असेल। त्याच पद्धतीनं आता दुसरं उदाहरण पाहूया। दुसरं उदाहरण काय आहे, R18 M13 तर G7 काय
R18 म्हणजे आरचा 18वा क्रमांक आहे, लक्षात घ्या. पहा येथे आरचा कितवा क्रमांक आहे? 18वा. तर एमचा कितवा आहे? 13वा. किती मागे आलो? 1 2 3 4 5 5 क्रमांक मागे आलो. तर G7 म्हटलंय, तर 5 क्रमांक मागे गेल्यानंतर कोणता येईल? 1 2 3 4 5 B2. म्हणून B2 हा पर्याय तुमचा काय होईल? योग्य होईल. आपल्याला येथे अक्षर गट दिलेला आहे आणि या अक्षर गटामध्ये लक्षात घ्या काय दिसतंय तुम्हाला? या अक्षर गटामध्ये ABCDEFG असे Z पर्यंत 27 अक्षर दिलेले आहेत आणि त्या अक्षरांना नावे दिलेले आहेत. हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत अशा पद्धतीने वरती जे अक्षरमाला आहे हे अक्षरमाला दिलेली असते प्रत्येक पेजवर आणि तिला योग्य क्रमांक देऊन किंवा लक्षात ठेवून तुम्ही ते सोडवू शकता. आता पहा पहिलं एक्झाम्पल काय आहे? KMOSLNP तर BDFC काय असं म्हटलेलं आहे. इथे जर बारीक विचार केला तर आपण जर ही अक्षरमालेची जर पट्टी घेतली समोर जर ठेवली तर तुम्ही समोरच ठेवायची एक पट्टी छोटीशी बनवून. पहा K पासून L, K चा क्रमांक किती आहे ते पाहूया. आधी थोडंसं खाली येऊया. K चा क्रमांक हा 11 आहे म्हणून त्याच्या खाली 11 लिहिलेलं आहे. वाटल्यास इथे लिहून घेऊया KMOSLNP. K चा क्रमांक 11वा, M चा क्रमांक कितवा? 13वा आणि O चा कितवा असेल? O चा 15वा, L चा 12वा, N चा 14 आणि P चा 16. म्हणजे यांचा जर विचार केला तर अधिक 1 त्यानंतर काय येईल पुढे? O नंतर 16 अधिक 1 म्हणजे 1 ने ते काय झालेले आहेत? वाढलेले आहेत. तर आपण जर BDF चा जर विचार केला तर त्यांच्या बाबतीत काय येईल? B कितव्या क्रमांकावर आहे? 2. D कितव्या क्रमांकावर आहे? 4 आणि F कितव्या क्रमांकावर आहे? 6. आपल्याला प्रत्येकाचा क्रमांक 1 ने वाढवायचा आहे म्हणजे 3 5 7 येईल. 3 नंबरला कोण आहे? पहा तुम्ही 3 नंबरला आहे C म्हणून येथे C. 5 नंबरला E आहे आणि 6 नंबरला F आहे. CEF हा चौथा पर्याय आहे म्हणून चौथा पर्याय तुम्ही असा छान पद्धतीनं गोल करणार आहात. गोलची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे किंवा सध्या तरी अशा पद्धतीने टिक केलं तरी चालेल. म्हणजेच आता पुन्हा मी अक्षरमाला दाखवणार नाही. तुमच्यासमोर तुम्ही अक्षरमाला ठेवायचे आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन समजणार आहेत. चला तर पाहूया आता दुसरा एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पलचा जर विचार केला तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहोत? PTX चा OUW आहे तर INS बरोबर किती असं विचारलेलं आहे तुम्हाला. मग या एक्झाम्पलचा विचार करताना पहा P चा क्रमांक कितवा आहे? तुम्ही अक्षरमाला समोर ठेवायचे आहे 16वा, T चा 20वा, X चा 24वा, O चा 15वा, U चा 21वा आणि W चा 23वा. म्हणजे या दोघांचा जर विचार केला तर -1 आहे. या दोघांचा विचार केला याचा 20वा नंबर याचा 21वा म्हणजे +1 आणि या दोघांचा विचार केला तर -1. म्हणजेच -1 I चा नंबर किती आहे? I चा नंबर पहा आधी 9, N चा नंबर 14 आणि S चा नंबर किती आहे? 19. पहिल्या याच्यातून काय करायचं आहे? -1 म्हणजेच 8 अधिक 1 म्हणजेच 15 आणि -1 बरोबर किती? 18. मग 8 नंबरचं कोण आहे? H, 15 नंबरचं O आणि
HO किती येणार आहे? त्यानंतर 18 नंबरचं कोण आहे? 18 नंबरचं तुमचा R आहे, HOR. मग असं उत्तर हे थर्ड पर्यायचं आहे, म्हणून थर्ड ऑप्शन इज करेक्ट. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न काय आहे? तिसऱ्या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर EVGT काय आहे? IRKP. तर DWFU साठी काय असं विचारलेलं आहे आपल्याला. बघ कसं काढणार ते. चला क्रमांक मांडून घेऊया आपण. क्रमांक काय येतात? ईचा 5वा क्रमांक आहे, व्हीचा कितवा आहे? 22वा क्रमांक आहे. त्यानंतर जीचा कितवा क्रमांक आहे? 7वा क्रमांक आहे आणि टीचा 20वा क्रमांक आहे. त्याच पद्धतीने इकडचे क्रमांक लिहून घ्या. आयचा 9वा क्रमांक, आरचा हा 18वा, केचा 11 आणि P इज इक्वल टू 16. यांच्यामध्ये जर विचार केला तुम्हाला काय लक्षात येत आहे? 5 अधिक 4 बरोबर 9 होतात. त्यानंतर 22 वजा 4 बरोबर काय होतात? 18. 7 अधिक 4 बरोबर 11 आणि 20 वजा 4 बरोबर 16. म्हणजे 1 अधिक 1 4 वजा अशा पद्धतीने करावं लागणार आहे. DWFU दिलेला आहे. यांचे क्रमांक पाहूया आपण आता. डीचा 4 क्रमांक, डब्ल्यूचा कितवा क्रमांक? 23वा, एफचा 6वा आणि यूचा 21वा आहे. आपल्याला काय करायचं आहे? पहिल्या 4 मिळवायचे, नंतर वजा 4 अधिक 4 आणि वजा 4 अशा पद्धतीनं किती क्रमांक येतील मग? 4 आणि 4 8, वजा 4 बरोबर 19, अधिक 4 बरोबर 10, वजा 4 बरोबर 17. मग आता 8व्या क्रमांकावर कोण आहे ते पाहणं गरजेचं आहे. H. 19व्या क्रमांकावर कोण आहे? S. 10व्या क्रमांकावर कोण आहे? J. आणि 17व्या क्रमांकावर Q. म्हणजे HSJQ अशा पद्धतीनं आपलं उत्तर येणार आहे. आणि असं उत्तर हे फोर्थ ऑप्शन आहे, म्हणून येथे फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन काय आहे पहा. आता तुमचा हा फोर्थ क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की WKY आहे, तर HTV, WKY THV, तर QES ला काय असं म्हटलेलं आहे. बघ आता हे पाहत असताना आपल्याला पुन्हा तीच पद्धत वापरावी लागेल की या अक्षर गटात या अक्षराचा नंबर कितवा आहे. तर हा नंबर आपण कसा शोधणार आहोत? तुम्हाला मी सांगितलंय की वरती काय करायचं आहे, अक्षर गट लिहायचा आहे आणि त्याला नंबरिंग देऊन घ्यायचे आहेत. डब्ल्यूचा हा 23वा नंबर आहे, केचा 11वा नंबर, वायचा 25वा नंबर, टीचा जर विचार केला तर 20वा नंबर, एचचा 8वा आणि व्हीचा 22वा. यांच्यामध्ये जर बारीक विचार केला तर काय दिसतंय तुम्हाला? पहा 23 आणि 20 याच्यामध्ये वजा 3 आहेत. 11 वजा 3 तेव्हा 8 आणि 25 वजा 3 तेव्हाही 8. म्हणजे तुमच्या असं लक्षात येते यांच्यामध्ये यांचे जे नंबरिंग आहेत यांच्यापेक्षा 3-3 ने हे पाठीमागील अक्षर आहेत, लक्षात. मग आता क्यूच्या पाठीमागील तिसरं अक्षर कोणतं हे समजण्यासाठी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी यांचे नंबरिंग आधी लिहून घ्यायचे. क्यूचा नंबर 17वा आहे, ईचा 5 आहे आणि एसचा 19 आहे.
मग आपल्याला 3-3 वजा जर केले प्रत्येक गटातून तर काय उरणार आहे? येथे 14, येथे 2 आणि येथे किती? 3 जर वजा झाले तर 16. मग 14व्या क्रमांकावर कोण आहे? तर 14व्या 14 नंबरवर N आहे, 2 नंबरवर B आहे आणि 16 नंबरवर P आहे. NBP आणि NBP हा थर्ड ऑप्शन आहे, म्हणून येथे थर्ड ऑप्शन इज करेक्ट. आता फिफ्थ पाहूया त्यातलंच आपण. फिफ्थ काय आहे? फिफ्थ क्वेश्चन जर पाहिला आपण तर फिफ्थ क्वेश्चन मध्ये पहा, BOQC FSUG तर IVXJ काय असं विचारलेलं आहे. चला B चा नंबर लिहून घेऊया आपण 2, O चा नंबर किती आहे 15, Q चा नंबर 17 आणि C चा 3. तर F चा नंबर काय आहे? आता पाहूया आपण 6, S चा 19, U चा 21 आणि G चा 7. तर IVXJ काय असेल? मग जर बारीक जर पाहिलं आपण, ऑब्झर्वेशन जर केलं तर B नंतर 4th नंबरचा F घेतलेला आहे, O नंतरचा 4th नंबरचा 19 आहे म्हणजे S आहे, Q नंतर 4th नंबरचा काय आहे U आहे आणि तुमच्या C नंतर सुद्धा 4th नंबरचा काय आहे G आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये 4-4 काय केलेले आहेत, मिळवलेले आहेत. मग I चा नंबर कितवा आहे? I चा नंबर 9, V चा 22, X चा 24 आणि J चा 10 असणार आहे. याच्यामध्ये प्रत्येकाच्या पुढचा 4th नंबर तुम्हाला काढायचा आहे. मग 4 जर ॲड केले त्याच्यामध्ये तर किती येणार आहेत? 9 + 4 13, 22 + 4 26, 24 + 4 किती येणार आहे 28 आणि 10 + 4 14. 13 नंबरचा कोण आहे? 13 नंबरचा येथे 13 नंबरचा M आहे. तुम्हाला इथे काय विचारलेलं आहे रे? पहा बरं, फिफ्थ क्वेश्चन काय? इथे क्वेश्चन मार्क आहे, हे लास्टला आहे IVXJ म्हणून -4 करावं लागेल. लक्षात घ्या, येथे आपला थोडा विचार करताना वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल, कारण हे शेवटचं आहे. इथे क्वेश्चन मार्क आहे म्हणून याच्या आधीची आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे 9 - 4 किती येणार आहे? येथे 5, 22 - 4 18, 24 - 4 20 आणि 10 - 4 6. 5 नंबरचा कोण आहे? तर E. 18 नंबरचा कोण आहे? R. 20 नंबरचा T आणि 6 नंबरचा F. अशा पद्धतीने ERTF हा ऑप्शन तुमचा करेक्ट असणार आहे येथे. चला नेक्स्ट 6th क्वेश्चन तुम्ही ट्राय करणार आहात. सांगा मग 6th क्वेश्चनचं आन्सर काय येणार आहे? 6th क्वेश्चन पाहूया आता. 6th क्वेश्चन काय आहे लक्षात घ्या. यामध्ये KOGT FKDR तर PLFJ साठी काय असेल असं आपल्याला इथे म्हटलेलं आहे. तर चला तर आपण शोधूया. KOGT साठी तुमच्या अक्षरमालेतील कितवा क्रमांक आहे? K चा क्रमांक आहे 11वा, O चा 15, G चा 7, J 10, T येतो,
टीचा 20, त्यानंतर एफचा 6, केचा 11 आणि D4 आणि R 18 अशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग केलेले आहेत। आता आपल्याला यांचा संदर्भ बघायचा आहे। या दोघांमध्ये जो संदर्भ आहे तोच पुढील याच्यामध्ये आणि क्वेश्चन मार्क मध्ये जे आहे त्या दोघांमध्ये संबंध आहे। चला तर केचा क्रमांक कितवा आहे 11, ओचा 15, जीचा 7, टीचा 20, एफचा 6 अशा पद्धतीने दिलेला आहे। मग या दोघांच्या मधील संबंध पाहायचा आहे आपल्याला। 11च्या आधीची कितवी आहे 11 वजा 6, 11 वजा किती येणार आहे मग 5 बरोबर 6 येतील की नाही। त्यानंतर 15 वजा 3 बरोबर 12 येतील ना, परंतु इथे किती येते 15 वजा 4 15 वजा 4 बरोबर तेवढे येत आहे। त्याच्यानंतर 7 वजा 3 बरोबर 4, त्याच्यानंतर 20 वजा 2 बरोबर 18, म्हणजेच एक एकने काय होत आहे आधीची जवळजवळची संख्या घेतलेली आहे। मग आता पीचा कितवा नंबर आहे पहा बरं, पीचा 16, एलचा 12, एफचा 6 आणि जेचा 10 अशा पद्धतीने नंबर आहेत। मग आता आपल्याला काय करावं लागणार की फर्स्ट जो आहे त्याच्या आधीचा 5वा क्रमांकाचं आपल्याला पाहावं लागेल अल्फाबेट्स मध्ये। पहा इथे जर अल्फाबेट्स आपण अशा पद्धतीने जर घेतली, अल्फाबेट्स थोडा वेळ बाजूलाच ठेवूया, तर काय होणार आहे अल्फाबेट्स अक्षरमाला घेतल्यानंतर त्या अक्षरमालेमध्ये पीचा 16वा नंबर आहे, त्याच्या आधीची 5व्या क्रमांकाची घ्यावा लागेल। मग त्याच्या आधीची 5व्या क्रमांकाची म्हणल्यानंतर 11व्या क्रमांकाची आणि 11व्या क्रमांकावर कोण आहे के आहे, म्हणून येथे काय येणार आहे के। त्यानंतर 12 वजा 4 आपण काय केलंय हे पहा, इथे जे आहे सेकंड त्याच्या आधीची किती मागे किती क्रमांक जायचा आहे 4 क्रमांक मागे जायचं आहे। मग 4 क्रमांक जर मागे गेलो तर कितव्या क्रमांकाची मिळेल आपल्याला 8व्या क्रमांकाची, आणि 8व्या क्रमांकावर कोण आहे एच आहे। त्यानंतर 6 वजा 3 10 वजा 2 तर 3 येणार आहे, इथे 8 येणार आहे। तिसऱ्या क्रमांकावर सी आहे आणि 8व्या क्रमांकावर एच आहे, म्हणून के एच सी एच असा पर्याय तुमचा काय होईल योग्य होईल। म्हणून हा ऑप्शन 1 तुमचा योग्य येणार आहे। आता आपण पाहूया सातवं एक्झाम्पल काय आहे ते पाहूया। पहा इथे काय दिलंय MITRABSUJNCLOSE। आता एम चा कितवा क्रमांक आहे ते पण आपण पाहू शकतो। एम चा जर क्रमांक घेतला, इथे वाटल्यास लिहूया MITRABSUJN। पाहूया यांच्यामध्ये काय संबंध आहे। एम चा क्रमांक 13वा, आय चा 9, टी चा 20, आर चा 18, ए चा 1, बी चा 2, एस 19, यू 21, जे 10 and एन 14 अशा पद्धतीने क्रमांक आलेले आहेत। तुमच्या लक्षात जर आलेला असेल तर इथे संदर्भ काय लागतो पहा, सुरुवातीचा 13 आहे तर लास्टचा काय आहे 14 आहे, म्हणजे +1। हा 9 आहे तर त्याच्यानंतरचा हा 10, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा +1। हा 20 आहे, हा 21, हा 18 आहे, हा 19, हा 1 आहे, हा 2, म्हणजे इथला जो आहे त्याच्या पुढचा नंबर हा लास्टला घेतलेला आहे। मग पहा तुमच्या या 7 मध्ये सी नंतर कोण येतं डी येतो, म्हणून तो लास्टला आपण घेतलेला आहे डी। त्याच्यानंतर कोण येतं
एल, एल नंतर कोण येतं? एम, म्हणून तो इथे एम घेतलेला आहे. एम डी, एम डी शेवटी असणारा हा पर्याय सेकंड आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज करेक्ट तुमचा. बाकीचे सुद्धा पडताळा घेण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही वेळ सुद्धा वाचू शकता. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 8वा 8th क्वेश्चन. 8th क्वेश्चन काय आहे? 8th क्वेश्चनचा जर विचार केला तर काय म्हटलंय? बोल्ट म्हटलेला आहे. BOLT DR and W. तर JMKA साठी काय असं म्हटलेलं आहे. तर यांचे नंबरिंग जर आपण केले तर तुम्हाला असं लक्षात येईल. बघूया काय लक्षात येतं. नंबरिंग करूया. B कितव्या क्रमांकाचा आहे? दुसऱ्या. O15 L12 T20 and D4 R18 N14 NW हा 23 क्रमांकाचा आहे. आता जर या दोघांचा जर विचार केला तर पहा, यामध्ये कितीचा? 2चा फरक आहे. या दोघांमध्ये 3चा फरक आहे. या दोघांमध्ये पुन्हा 2चा फरक आहे आणि या दोघांमध्ये 3चा फरक आहे. त्याच पद्धतीनं जेचा नंबर बघितला. जेचा नंबर 10, एमचा 13, केचा 11 आणि एचा 1. तर याच्यात किती मिळवावे लागतात पुढचा मिळण्यासाठी? +2 आणि याच्यात +3, +2 +3 अशा पद्धतीने जर मिळवले तर हा 12व्या नंबरचा येईल, हा 16व्या नंबरचा, हा 13व्या नंबरचा आणि हा 4थ्या नंबरचा. मग 12व्या नंबरला कोण आहे तुम्ही शोधू शकता. L, 16व्या नंबरला P, 13व्या नंबरला M आणि 4थ्या नंबरला D. अशा पद्धतीने LPMD हा असलेला ऑप्शन 4th आहे, म्हणून 4th ऑप्शन इज करेक्ट. त्याच्यानंतर आपण पाहूया 9वा क्वेश्चन. 9th काय आहे? चला, जे आता हे 2 क्वेश्चन बघितले आपण. पहा, याच्या आधीचाही आणि हेही 2018च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत. इथे तुम्हाला नमूद पण केलेलं आहे. पहा, JEETKDFS तर NEAT काय असं आपल्याला विचारलेलं आहे. या 2 अक्षरमालेतील अक्षरांमध्ये अक्षर गटांमध्ये जो संबंध आहे तोच 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये आहे. ते आपल्याला शोधायचं आहे. जेचा क्रमांक कितवा आहे? 10, ईचा 5, 5, टीचा 20, केचा 11, डीचा 4, एफचा 6 आणि 19, एसचा कितवा? 19. अशा पद्धतीनं त्यांचे क्रमांक आहेत आणि त्यांचा जर विचार केला, संदर्भ कसा लागतो पहा. कसा लागतोय? जेच्या पुढचा इकडे घेतलेला आहे म्हणजे +1 आणि जेच्या आधीचा, ईच्या आधीचा त्याच्यानंतर म्हणजे -1. पुन्हा ईच्या पुढचा +1 आणि पुन्हा टीच्या आधीचा म्हणजे -1. म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल? +1 -1 +1 -1. मग एनचा क्रमांक कितवा आहे? एनचा क्रमांक जर आपण पाहिला तर एनचा क्रमांक येतो 14, ईचा 5, एचा 1 आणि टीचा 20. त्याच्यामध्ये +1 करा. किती येतात? 15, -1 4, +1 2 आणि -1 19. म्हणजे 15 कोणाचा नंबर आहे? O, 4D, 2B आणि 19 S. ODBS हा ऑप्शन तुमचा करेक्ट येणार आहे, म्हणून 9th ऑप्शन इज करेक्ट. आता आपण 10th एक्झाम्पल पाहूया.
10th एक्झाम्पल काय आहे? टेन्थ एक्झाम्पलमध्ये EJSJO तर क्वेश्चन मार्क OT असं म्हटलेलं आहे. आता EJचा जर विचार केला तर ईचा क्रमांक 5 आहे, जेचा 10 आहे आणि जेचा क्रमांक 10 आहे, ओचा 5 आहे. यांच्या क्रमांकांची अदलाबदल केलेली आहे. पहा, अदलाबदल केलेली आहे का? तसं इथे OT आहे तर इथे काय येणार आहे? TO येणार आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. TO आहे का? नाहीये. तर अशा पद्धतीने नाही घेता येणार संदर्भ. आपल्याला असा संदर्भ घेता येईल का की इथे +5 किंवा EJ असं म्हणूया आपण. E आणि J या दोघांचा संबंध आणि या दोघांचा संबंध, हे 5 मध्ये 5 सेकंड ऑप्शन इज करेक्ट येणार आहे. त्यानंतर आपण आता पाहूया 11वा क्वेश्चन. 11व्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या आपल्याला आता काय करावं लागेल. पहा, Hचा क्रमांक HMLGFUTE तर RBAQs काय असं म्हटलेलं आहे. मग येथे जर याचा विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल Hचा क्रमांक किती आहे? 8, 13, 12, 7 आणि Fचा क्रमांक 6, Uचा 21, Tचा 20 आणि Eचा 5. मग Rचा कितवा आहे ते लगेच लिहून घेऊया. 18, 2, 1, 17, Qचा 17. अशा पद्धतीनं क्रमांक लिहून घेतले आणि यांचा जर बारीक विचार केला कोणाचा? पहा, या दोघांचा. तर यामध्ये कितीचा? -2चा डिफरन्स आहे. या दोघांचा जर विचार केला 13 आणि 21, 21 - 13 म्हणजे 13 मध्ये +8 केले तेव्हा आपल्याला 21 मिळालं आणि 12 मध्ये किती प्लस केले? 12 मधले पुन्हा 8 प्लस केले, 20 आला आणि 7 मधून -2 केले तेव्हा आलं 5. म्हणजे -2 + 8 + 8 -2 म्हणजेच किती येणार आहे? 16. इथे 10, 9 आणि इथे 15. 16 नंबरचं कोण आहे? P. 10 नंबरचा J, 9 नंबरचा I आणि 15 नंबरचा O. PJIO. PJIO 4th ऑप्शन आहे. म्हणून येथे तुमचा 4th ऑप्शन इज करेक्ट. आता पाहूया आपण 2019च्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न काय आहे. हा 18वा पहा. काय दिसतं तुम्हाला? KTS JLSURT तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि तुम्हाला पुढे काय विचारलेले? MOLN 2 मिनिटं आणि इकडे सरकून घेऊया. NL इथे दिलेला आहे बघा क्वेश्चन मध्ये. तर ह्या Kचा कितवा क्रमांक आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. Kचा कितवा क्रमांक आहे? 11, Tचा 20, S 19. Jचा कितवा क्रमांक आहे ते आपल्याला लिहून घेणं गरजेचं आहे. 10, L 12, S 19, U 21, R 18 आणि T 20. तुम्हाला जर यांचा संदर्भ लागत असेल तर असं लक्षात येईल. पहा, हा 11 या दोघांमधला आहे, हा 20 कोणामधला आहे? या दोघांमधला आहे आणि 19 हा या दोघांमधला आहे. चला मग यांचे क्रमांक देऊन घेऊया. M कितव्या क्रमांकावर आहे? 13, 15, L 12 and 14 आणि L किती आहे?
MONJL. जे कितव्या क्रमांकावर आहे 10 आणि L 12. अशा पद्धतीनं मग यांच्या या दोन दोन गटांच्या मधला जो क्रमांक आहे तो आपण येथे या क्वेश्चन मार्कच्या जागी घेतलेला आहे. म्हणजे 14, येथे 13, येथे 11. अशा पद्धतीनं आपल्याला 14 क्रमांक असलेला कोणता आहे N, त्यानंतर 13 क्रमांक असलेला M आणि 11 क्रमांकाचा K, NMK आपलं काय आहे उत्तर असेल. अशा पद्धतीनं या थर्ड हा या 18चं आन्सर असेल. त्याच पद्धतीनं आता आपण 19 सोडूया. हे सुद्धा आपल्याला कधी विचारलेलं आहे 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं आहे NMMSच्या. तर हा पहा SPJXUO तर THN आज काय असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. यांचे अक्षरमालेतील क्रमांक आपण लिहून घेणार आहोत. S कितव्या क्रमांकावर आहे 19, P 16, J 10, X 24, U 21 and O 15. अशा पद्धतीनं त्यांचे क्रमांक लिहिलेले आहेत. आणि यांचे सुद्धा क्रमांक लिहिले तर उत्तम. T20, H8 and N14. तर यांच्यामधला संदर्भ जर बघितला तर पहा 19 नंतर 5th नंबरला X आहे, 24 आहे म्हणजे +5. 16 मध्ये +5 ॲड केले 21, 10 मध्ये +5 ॲड केले 15. म्हणजेच S नंतरचा 5th नंबरवरचा X आहे, P नंतरचा U आहे, J नंतरचा O आहे. त्याच पद्धतीनं T नंतरचा 5th नंबरला कोण आहे, T नंतरचा 5th नंबरला Y आहे. +5 किंवा +5 करा, +5 करा, +5 करा, किती येत आहे 25, 13 आणि इथे 19. मग या नंबरला कोणते अक्षर मालेतील अक्षर आहेत. 25ला Y, 13ला M आणि 19ला S. YMS हा अक्षरांचा गट तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे 4th ऑप्शन इज करेक्ट. आता पाहूया आपण 19th काय आहे. AMK HUT तर JDP काय. आपण जर A चा क्रमांक बघितला 1, M चा 13, K चा 11, त्यानंतर H चा काय आहे 8, U चा 21 आणि T चा 20. क्रमांक लिहून घेतोय पहा. J चा काय आहे 10, D चा 4 आणि P चा 16 आहे. तर आता यांच्यामध्ये संदर्भ लागतोय की नाही ते पाहायचंय. बघा 1A पासून H 8व्या क्रमांकावर आहे म्हणजे +7 केलेले आहेत. 13 नंतर 21 म्हणजे +8 केलेले आहेत. 11 नंतर 20 क्रमांकावर आहे K म्हटल्यावर +9 आहे. याच पद्धतीनं काय करावं लागणार पुढचा येण्यासाठी याच्यामध्ये 7, याच्यामध्ये 8 आणि याच्यामध्ये 9 ॲड करावं लागणार. म्हणजे 17 + 12 + 25 आणि 17 नंबरचा कोण आहे Q, 12 नंबरचा L आहे आणि 25 नंबरचा Y आहे. QLY असं आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. अशा पद्धतीने क्वेश्चन पेपरमधले विचारलेले एवढे सोपे क्वेश्चन्स असतात. पहिल्या 2 गटातील जो संबंध असतो तोच संबंध दुसरा गट जो आहे 3रा आणि 4थं पद त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करावा लागतो किंवा शोधावा लागतो आणि तो त्या पद्धतीने मांडावा लागतो. हा पहा 28th क्वेश्चन हा 2020च्या NMMSच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. AMK
IFQ तर JKP स्काय असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला या अक्षरमालेतील जे गट आहेत त्या गटांचे नंबरिंग करून घ्यावे लागतील. A1 पहिल्या नंबरवर आहे, M13 आणि K11 नंबरला आहे, I9, F6 आणि Q17 नंबरला आहे. तर यांच्यामध्ये जर फरक बघितला आपण बघा, पहिल्या याच्यामध्ये 8व्या क्रमांकावर आहे हा -7 आणि 11 अधिक 6 बरोबर 17व्या क्रमांकावर. म्हणून जे कितव्या क्रमांकावर आहे 10, K 11 आणि P 16व्या क्रमांकावर आहे. याच्यामध्ये पहिल्यामध्ये 8 मिळवायचे, नंतर पुढचा आपल्याला नंबर मिळेल किंवा अक्षराचा नंबर मिळेल. याच्यातून -7 करा, याच्यात अधिक 6 मिळवा. बघ किती होतात 18, इकडे 4 आणि इकडे 22. बघ 18व्या क्रमांकावर कोण आहे तर 18व्या क्रमांकावर R आहे, 4थ्या क्रमांकावर D आहे आणि 22व्या क्रमांकावर कोण आहे V आहे. RDV हा तिसरा क्रमांक आहे, म्हणून थर्ड ऑप्शन इज करेक्ट. आता आपण 29th एक्झाम्पल पाहूया. 29th एक्झाम्पल काय आहे तर SPJs HKQ तर MTS ॲज व्हॉट असं म्हटलेलं आहे. एसचा क्रमांक आपण आता म्हणू शकतो. पहा किती 19, Pचा 16, Jचा 10, H8, K11 आणि Q17, Mचा 13, Tचा 20, Sचा 19. अशा पद्धतीने आपण क्रमांक लिहून घेतले आणि यांच्यामध्ये जर डिफरन्स बघितला तर कितीचा डिफरन्स आहे -3 -6. यांच्यामधला जर डिफरन्स बघितला +3 +6 दिसतोय की नाही. मग आता इथे यांच्यामधला डिफरन्स किती आहे +7 -7. पहा इथे काय होतं -3 म्हणजे पुढचा मागचा घेतलेला आहे, नंतर त्याच्या आणखी मागचा घेतलेला आहे. इथे पुढचा घेतलाय आणि त्याच्या पुढचा क्रमांक घेतलाय किंवा अल्फाबेट्स घेतलाय किंवा अक्षरमालेतील अक्षर घेतलेला आहे. इथे काय केलंय याच्या पुढचा घेतलाय आणि मग एक मागचा घेतलाय. मग आता पुढचाही गट जो येणार आहे तो गट कसा असेल, तोही गट त्याच पद्धतीनं असेल. मग आपल्याला काय करावं लागेल, हा गट शोधावा लागेल पर्यायांपैकी. पहा पर्यायांमध्ये Pचा कितवा क्रमांक आहे ते पाहावं लागेल आपल्याला. आपण पहिल्यांदा काय करूया, PNK चेक करूया. Pचा कितवा क्रमांक आहे 16, Nचा 14 आणि Kचा 11. आपण जर यांच्यामधला डिफरन्स जर बघितला तर 16 -2 -3 म्हणजे हा डिफरन्स येत नाही. आपल्याला डिफरन्स काय आला पाहिजे -7 +1. इथे जशा पद्धतीने चिन्ह बदललेले आहेत, संख्या त्याच ठेवलेल्या आहेत, इथे सुद्धा चिन्ह बदललेले आहेत. -7 आणि +1 हा डिफरन्स आला पाहिजे. तर तसं काही येत नाही. त्याच्यानंतर NGHच्या बाबतीत पाहूया. NGH हा क्रमांक जर पाहिला आपण NGH तर याचा जर विचार केला तर पहा Nचा कितवा क्रमांक आहे 14, Gचा 7 आणि Hचा 8 आहे. इथे जर सबस्ट्रॅक्ट केलं -7 +1 येतं. म्हणजेच पहा या दोघांचा डिफरन्स काय येतो अशा पद्धतीनं. म्हणून सेकंड ऑप्शन इज करेक्ट असं आपल्याला इथे म्हणता येईल. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. कितवा एक्झाम्पल 30 म्हणजेच 2020ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. काय आहे पिंक PINK RLRP as BLUE as what
असं विचारलेलं आहे। मग हा क्वेश्चन कसं सॉल्व करणार तुम्ही सांगा बरं, कसं सॉल्व करणार? चला तर आपण काय करूया, आता पीचा कितवा क्रमांक आहे ते प्रथम राईट करून घेऊयात। काय आहे, कितवा आहे? 16 आहे, म्हणून 16। आयचा कितवा आहे? 9, एनचा 14 आणि केचा 11, आरचा 18, एल 12, 18 अँड 16, बीचा 2, एल 12, 21 आणि हा काय आहे तुमचा ईचा किती? 5। अशा पद्धतीनं या दोघांमध्ये जर डिफरन्स बघितला तर +2 आहेत, या दोघांमध्ये +3 आहेत, या दोघांमध्ये +4 आणि या दोघांमध्ये +5, म्हणजे एक एकने वाढलेला आहे। +2, +3, +4, +5 म्हटल्यानंतर 4, 15, 25 अँड 10। 4th नंबरचा डी आहे। 15 नंबरचा कोण आहे सांगा बरं? 15 नंबरचा ओ आहे, 25 नंबरचा वाय आहे आणि 10 नंबरचा जे आहे। DOYJ 4th ऑप्शन इज करेक्ट। त्यानंतर आपण पुढचा घेणार आहोत 31th काय आहे पहा। हा जर पाहिला तर NMMS as IIJQ HTSE is as what असं विचारलेलं आहे। एनचा जर विचार केला 14 नंबर आहे, 13, 13, एचचा 19, आयचा 9, 9, 10, 17, एचचा 8, 20, 19, 5 अशा पद्धतीनं क्रमांक लिहून घेतलेले आहेत। त्यांचे जे अक्षरमालेतील क्रमांक आहेत ते, यांचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल पहा। 14 - 5 इज इक्वल टू 9, 13 - 9 इज इक्वल टू -4 इज इक्वल टू 9, 13 - 3 इज इक्वल टू 10, 19 - 2 इज इक्वल टू 17। म्हणजेच एनच्या 5 अक्षर आधीचा हा घेतलेला आहे, एमच्या 4 अक्षर आधी घेतलेला आहे, एमच्या 3 अक्षर आधीचा अक्षर घेतलेला आहे, एचच्या 2 अक्षर आधीचं, म्हणजेच इथे -5, -4, -3, -2 अशा पद्धतीने यांच्यातून सबट्रॅक्ट होणार। मग 8 - 5 किती? 3, 20 - 4 16, 19 - 3 किती होतात? 19 - 3 16 आणि 5 - 2 3। मग 3 नंबरचा कोण आहे? 3 नंबरचा सी आहे, 16 नंबरचा पी आहे, PC, CPPC हा तुमचा फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट। चला तर पाहूया आपण आता 2021च्या NMMSच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न। हा प्रश्न जर पाहिला तर तुम्हाला काय लक्षात येत आहे की AYCMOK तर DVF हा काय असं आपल्याला येथे विचारलेलं आहे। एचा क्रमांक जर पाहिला तुम्ही तर तो 1 आहे, वायचा 25 आणि सीचा 3रा क्रमांक आहे। एमचा जर विचार केला तर 13, 15 आणि के 11व्या स्थानावर आहे, कारण मी हे अक्षरमालेत पाहतोय बरं। तुम्हाला हे अक्षरमाला लिहून घ्यायचे आहे आणि अक्षरमालेचे अंकांचे क्रमांक द्यायचे आहेत। डीचा 4था क्रमांक आहे, व्हीचा 22वा, एफचा 6वा। तर या प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे? तर असं जर विचारलंय म्हटल्यानंतर पहा, लक्षात घ्या